नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केट फेड काय करताय याची वाट बघताय, त्यामुळे मार्केटमध्ये फारसं काही घडताना दिसत नाही. म्हणजे काही पॉईंट तिकडे काही पॉईंट तिकडे, पण मार्केटला ट्रेंड काल तर दिसला नाही. काल फक्त बजाज हाऊसिंग फायनान्स हा शेअर गाजला. आज दुसरी गोष्ट म्हणजे सेबीने घेतलेला निर्णय. पूर्वी बोनस शेअर अकाउंटला यायला पुष्कळ वेळ लागायचा. आता रेकॉर्ड डेट नंतर 2 दिवसात बोनस शेअर अकाउंटला येतील असं आज सेबीकडून समजलं आणि हे ऑक्टोबरपासून लागू होईल. आज फारशा एवढ्या म्हणण्यासारख्या न्यूजही नाहीत. अगदी तुरळक आहेत किंवा त्याच्यामध्ये सुद्धा UBS, गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅनली यांनी कशाचं रेटिंग वाढवलं आहे, कशाचं कमी केलं आहे. त्याचबरोबर आज महत्त्वाचं लक्ष द्यायचं आहे म्हणजे डॉलर इंडेक्स कमी होतो आहे. डॉलर इंडेक्स 100च्या जवळपास आला आहे. जर रेट कट 0.50 एवढा झाला तर डॉलर इंडेक्स आणखीन कमी होईल, डॉलर कमजोर होईल आणि सोन्याचा भाव वाढेल. त्यावेळेला दुसरी शक्यता जी आहे ती येन मजबूत होईल. म्हणजे आत्ता येन 141च्या जवळपास आहे, 140 ते 141 असा फिरतोय. तो 140च्या खाली गेला की येन कॅरी ट्रेड जो आहे तो अनवाइंड व्हायला सुरुवात होईल आणि त्यावेळेला मार्केट अर्थात ग्लोबल मार्केट जोरदार पडेल. भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात येन कॅरी ट्रेडचं व्हॉल्यूम नाही, त्यामुळे एवढा मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. जेवढा येन मजबूत होईल तेवढा हा येन कॅरी ट्रेड अनवाइंड होईल आणि मार्केट पडू शकतं. फॉरेन इन्व्हेस्टर्सनी पुन्हा विक्री केली आहे 1635 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 754 कोटींची खरेदी केली आहे. डॉलर पुन्हा वाढू लागला आहे. 72.91 इथपर्यंत डॉलर आला आहे. 100च्या जवळपास डॉलर इंडेक्स आहे आणि बॉन्ड यील्ड 3.62 एवढं झालं. फर्स्ट सोर्स मायक्रोसॉफ्ट, अजूर, OpenAI बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला. ग्लोबल स्पिरिट हीच काय ती म्हणायला महत्त्वाची बातमी आहे. सिंगल माल्ट व्हिस्की दुआब DOAAB इंडिया क्राफ्ट व्हिस्की त्यांनी लॉन्च केली आहे. संदूर मॅंगनीज यांनी 1000 कोटीचा QIP करणार आहे. इंडोकाउंट फ्लुव्हिटेक्स USA मध्ये त्याने 81% स्टेक 19.63 बिलियनला घेतला. आणखी जो उरलाय स्टेक 19%, तो 19% घेण्याचा ऑप्शन त्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी $4.6 मिलियन एवढे गुंतवून ते तो उरलेला 19% स्टेक घेऊ शकतात. संवर्धना मदरसन यांनी पण QIP लॉन्च केला आहे.
₹188.85 हा QIP लॉन्च झाला आणि कंपल्सरी कन्व्हर्टिबल डिबेंचर्स म्हणजे CCD ते CCD इश्यू करणार आहेत, कारण त्यांना भांडवलाची पैशाची अधिक गरज आहे. वेदांताच्या इथे जो बांध होता घातलेला लांजीगड रिफायनरीमध्ये, त्या बांधाला तडे गेले आहेत, त्यामुळे पाणी शिरतंय सगळं. तर त्यांनी पण वेदांताने खुलासा केलाय की आमचं काहीही नुकसान झालेलं नाही म्हणून. तरी पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल. JK टायर कॅव्हेंडिश इंडस्ट्रीजचं ते मर्जर करणार आहेत. कॅव्हेंडिशच्या 100 शेअरला JK टायरचे 92 शेअर्स मिळतील. कुठले शेअर तेजीत, कुठले शेअर मंदीत राहतील याच्यामध्ये दिलेत मी रेटिंगप्रमाणे किंवा बातम्यांप्रमाणे. पण आजही मार्केट कन्सॉलिडेट होईल असंच दिसत आहे. पिरामल एंटरप्राइजेस, टायटन, बजाज ऑटो, TVS मोटर्स, त्यांनी अपाचे RR ही काल मार्केट संपल्यावर लॉन्च केली आहे म्हणून TVS मोटर्स, डिलिव्हरी, व्होल्टास, टॉरेंट पॉवर, कनोरिया केमिकल, JK पेपर, इंडिया शेल्टर, क्रॉस, इंडसइंड बँकेचं सिटीने टार्गेट वाढवलं आहे. महानगर गॅसचं टार्गेट 2400 दिलंय आणि इंद्रप्रस्थ गॅसचं टार्गेट 700 दिलंय. महिंद्र फायनान्स यांनी HDFC म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली आहे. हिंदाल्को, HDFC, मॅरिको, PVR, गोल्डमन सॅक्सनी ओलाचं टार्गेट 160 दिलंय. कार्बोरंडम, कॅम्प्स, काल सगळे NSEच्या IPO येऊ शकेल म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, CDSL, MCX हे शेअर तेजीत होते. तर त्याच्या संबंधातला कॅम्प्स, CAMS, रेल इंडस्ट्रीज, ॲक्शन कन्स्ट्रक्शन, अडाणी ग्रीन याचं 2500 रुपये टार्गेट दिलं आहे. इन्फोसिस, LICने इन्फोसिसला सगळं काम दिलेलं आहे. सोना BLW, तिरुमलाई केमिकल, ग्लोबल स्पिरिट, मॅक्स हेल्थ आणि JSW इन्फ्रा. तर मंदीमध्ये वेदांता तेजीत होता. कोफोर्जचं सिटीने टार्गेट 5885 एवढं दिलं आहे. त्यामुळे पुष्कळ कमी टार्गेट दिलं आहे. तर कदाचित कोफोर्जमध्ये मंदी येईल किंवा प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता आहे. आज PN गाडगीळचं लिस्टिंग आहे आणि स्पाइस जेटनी QIP लॉन्च केलं आहे. आता काल आपण काय बघितलं की बजाज हाऊसिंग फायनान्स येतोय IPO म्हणून हाऊसिंग क्षेत्रातले सगळे शेअर IPOच्या आधीच्या आठवड्यात तेजीत होते. आणि काल बजाज हाऊसिंगचं लिस्टिंग झालं तर बाकीच्या सगळ्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग झालं.
तसंच PN गाडगीळचा IPO येतोय म्हणून बाकीचे सगळे शेअर तेजीत होते, तर कदाचित आज बाकीचे या संदर्भातले दागिन्यांच्या संदर्भातले ज्वेलरी क्षेत्रातले शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे। एकटा PN गाडगीळ तेजीत, त्याचं लिस्टिंग आहे म्हणून, आणि बाकीचे शेअर मंदीत, असं होत आहे का हे पाहायचं। मध्यंतरी एक कमेंट आली होती ना की निरीक्षण कसं करायचं, तर असं निरीक्षण करायचं की गेल्या वेळेला असं झालं होतं, मग आता असं होत आहे का, म्हणजे त्यानुसार आपल्याला एक लक्षात येतं की IPOच्या जवळपास तशाच क्षेत्रातल्या ज्या कंपन्यांचे शेअर आहेत ते साधारण एक आठवडाभर वाढतात आणि मग ज्या दिवशी IPO असतो त्या दिवशी ते शेअर मंदीत जातात। असा आपल्याला एक खुणगाठ बांधता येते। तर काय होतंय हे आपण बघूया। नमस्ते।